आयोगाला कळवत राहिलात, पण जो घटनेतली दुरुस्ती होती, ज्याच्यानुसार कार्यकारिणीला सर्वोच्च अधिकार कार्यकारिणीला आणि कार्यकारिणीनं अधिकार दिले शिवसेना प्रमुखांना, जे बाळासाहेब असेपर्यंत होते, आणि 2013 नंतर ते पद सीज झाल्यामुळं ते शिवसेना पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरेंच्याकडे दिले. तर हा जो तुमच्या घटनेमध्ये झालेली दुरुस्ती आहे, ती तुम्ही इलेक्शन कमिशनला कळवली नाही, आणि त्यामुळं पक्षाच्या बद्दलचं निर्णय घेण्याचे सगळे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख ते नाहीयेत आता. मग कार्यकारिणी, तर कार्यकारिणीचा त्याच्यामध्ये तुम्ही विचार नाही केला. आमचं तेच म्हणणं आहे, 2012ला शिवसेना प्रमुख गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांना असलेले अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले गेले. ते 2013ची घटना मी आपल्याकडे दिलेली आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनकडे दिलेली आहे. त्याची रिसिव्ड कॉपी आहे, त्याची पूर्ण घटना आमच्याकडे दप्तरी आहे. 2018ची आहे. आमचं म्हणणं असं आहे की ते रेकॉर्डवरच नाही असं सांगतायत, त्याच्यामुळे तुम्ही केलेला बदल हाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की आता ह्याला पर्याय एकच आहे, सुप्रीम कोर्टात हे दाखवणं. आम्ही जे चॅलेंज केलंय की हा बदल आम्ही इलेक्शन कमिशनला दिलेला आहे, परंतु इलेक्शन कमिशन मान्य करत नाहीये. आम्हाला आता पर्याय एकच आहे, लोकांच्या दरबारात सांगणं, आणखीन त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं, आणि दुसरं सुप्रीम कोर्टमध्ये आज आम्ही जे गेलोय ते हेच घेऊन गेलेलो आहे की चुकीच्या पद्धतीने हे मांडलेलं आहे. ही घटना आमच्या समोर आहे. 2013च्या घटनेमध्ये हे अधिकार, हे शिवसेना प्रमुखांचे अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले गेले. त्याच्यामुळे 19ची घटना ही आयडेंटिकल, फक्त त्याच्यातलं एक पद जे आहे शिवसेना प्रमुख हे सीज करून तिथे पक्षप्रमुख पद आलं. बाकी जे अधिकार शिवसेना प्रमुखांना होते तेच अधिकार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंना दिलेले आहेत. कारण जर ह्याबद्दलचा म्हणजे भाजपच्याकडून सातत्यानं जो एक मुद्दा आहे की जर तुम्ही अशी घटना दुरुस्ती केली होती, तर तुम्ही ती घटना दुरुस्ती त्या ठरावासकट इलेक्शन कमिशनला दिलीत, याचं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि सिद्ध करा. तर ते अर्थात तुम्ही आता ते कोर्टात गेलाय, त्याच्याबद्दल ते आम्ही कोर्टात गेलो. इलेक्शन कमिशनचं डिसिजन झाल्या आम्ही कोर्टात गेलो. हे आता नाही, राहुल नार्वेकरांचा विषय नाहीये. आम्ही कोर्टात आहोतच ना ऑलरेडी. तुम्ही याच विषयावर आहात की तुम्ही आमची घटना तुम्ही दुरुस्ती मानलीच नाही. तुम्ही म्हणताय की आमच्याकडे नाहीच आहे म्हणून, आणि इलेक्शन कमिशनने सांगितलं की ती नसल्यामुळे आम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये जे मेजॉरिटीमध्ये आहोत त्यांना आम्ही पक्ष म्हणून देतो. पण हे कसं सिद्ध करणार तुम्ही की त्यांच्याकडे आहे? अहो, आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे ना त्याच्या. नाही, पण ते एक्नॉलेजमेंट मध्ये त्याची कॉपी जी आहे एक्नॉलेजमेंटची ती मी तुम्हाला आता दाखवली. 2018ची, 2013ची दाखवली. सुप्रीम कोर्टात आम्ही त्याचे कागदपत्र दाखवू, सुप्रीम कोर्ट ऑर्डर करेल की घेऊन या पेपर्स सगळे. आणि जर एक्नॉलेजमेंट असेल, जर खोटी असेल, आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्हाला फाशी द्या. 2013ला आम्हाला माहित होतं का की असं काय होणार आहे पुढे? तरी देखील आम्ही घटना तिकडे दिलेली आहे. आज ते म्हणतात बघा, हे भाजपचं तंत्र आहे अशा पद्धतीने बदनाम करायचं. आणि भाजपने ह्याच्यामध्ये शिंदेंना काय, म्हणजे त्यांचा किती रोल आहे मला माहित नाही. हा सगळा रोल भाजपचा आहे. आणि त्यामुळे ह्या विषयावरती आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टात नक्की शिवसेना जिंकेल. त्याचं कारण असं आहे की 2013ची घटना असेल, 2018ची घटना असेल, ह्या आम्ही दोन्ही सबमिट केलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात ह्या आम्ही दाखवू. आता त्याच्यामध्ये एक दुसरा जो मुद्दा